एकीकडे पाणी टंचाई तर दुसरीकडे पाण्याची नासाडी। केंद्र व राज्य सरकारच्या सुमारे 302 कोटी रुपयांच्या अमृत योजनेचा यवतमाळ शहरात अक्षरशः फज्जा उडाल्याचे चित्र दिसत आहे। आजही शहरातील नागरिकांना 5 ते 6 दिवसांआड पाणी पुरवठा होत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होतोय। या योजनेअंतर्गत सुरू असलेल्या भूमिगत गटार कामासाठी खोदण्यात आलेल्या खड्ड्यात मोठ्या प्रमाणात पाण्याची नासाडी होऊन पाण्याने संपूर्ण खड्डा भरलेला आहे। जीवन प्राधिकरणाने युद्ध पातळीवर काम करून अमृत योजनेची कामे पूर्ण करावीत यासाठी लोकप्रतिनिधींनी वारंवार सूचना दिल्या। तसेच नागरिकांनीही अनेकदा आंदोलनाचा मार्ग अवलंबला, मात्र तरीही ही योजना पूर्णत्वास गेलेली नाही। सन 2019 पर्यंत पूर्ण होणं अपेक्षित असलेली अमृत योजना अद्यापपर्यंत रखडलेलीच आहे। त्यामुळे नागरिकांच्या मनातील नाराजी आणि संताप आज उफाळून आला। दाते कॉलेज रोड परिसरात भूमिगत गटार योजनेसाठी कंत्राटदाराने मोठा खड्डा खोदून ठेवलाय। जेसीबीच्या कामादरम्यान अनेक पाईपलाईन फुटल्याने शास्त्रीनगर, दहिवलकर प्लॉट, शिवाजीनगर तसेच दाते कॉलेज परिसरातील पाणी पुरवठा पूर्णपणे बंद पडलाय। आधीच 6 ते 7 दिवसाआड पाणी पुरवठा होत असताना अशा अडचणी निर्माण झाल्याने नागरिक हैराण झालेत। खोदलेला खड्डा अत्यंत मोठा असल्याने रस्ताही बंद झाला असून नागरिकांना वळसा घालून आपल्या घरी जावं लागतंय। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.